जेव्हा माझी आई वारली 2017ला, अग्निसंस्कार केला. सगळे घरी आले. संध्याकाळी एकूण एक माणसं सगळी घरी गेली. आपल्या काही माणूस राहिला नाही. ती रात्री सगळेजण जाताना एक माझी काकाची सून आहे, म्हणजे माझी वहिनीच लागते ती. तिने जाताना माझ्या कानात सांगून गेली की दार रात्री कोणी ठोकलं किंवा आवाज दिला, विसरून तू दार उघडशील पटकन आणि बाहेर जाशील बघायला, तर जाऊ नकोस. त्या दिवशी आवाज द्यायला येते गेलेला माणूस. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तुम्ही तुमच्या आईचीही कोणती गोष्ट अनुभव सांगणार होता, तर ते काय होतं ते तुम्हाला आता सांगायचंय की? जेव्हा माझी आई वारली 2017ला, तेव्हा तिचं कार्य वगैरे, म्हणजे जेव्हा वारलं मी माझ्या आईला अग्निसंस्कार मी केला. आणि म्हणजे तिची इच्छा होती की माझ्या मुलीने मुलासारखं सांभाळलंय. आणि तिने सगळ्या पाहुण्यांना पण सांगितलं होतं की माझा अंतिम संस्कार माझी मुलगी करे. हे 8 महिन्यापूर्वी तिने सांगितलं होतं सगळ्यांनी. तर नंतर मग जेव्हा आई माझी वारली, ती आजारीच असायची भरपूर. त्यामुळे मग ती जेव्हा गेली तेव्हा मग आमचा विचार काय झाला की नको, असं ती बोलली, भले ती बोलली अशी की अग्निसंस्कार मी द्यावा म्हणून, पण माझ्या मोठ्या भावाला पण आम्ही दोघांनी मिळून तिला अग्निसंस्कार केला. सगळे घरी आले. संध्याकाळी एकूण एक माणसं सगळी घरी गेली. आपल्या कोणीही आमच्याकडे थांबलं नाही. मी माझ्या आईबरोबर एकटी राहायचे आणि माझे काका होते आमच्याकडे. ते लहानपणापासून आमच्याकडे होते. म्हणजे ते आमच्या मुलांसारखेच ते मोठे झाले त्या घरात. आता तेही नाहीये. ते 2020ला जेव्हा कोरोना सुरू झाला तेव्हा ते अटॅकमध्ये पडले आणि ते गेले जागच्या जागीच. आता मी एकटीच राहते घरी. तर काय झालं की सगळे पाहुणे निघून गेले, एकही माणूस राहिला नाही. तेव्हा माझी छोटी बहीण आहे, तिचा पाय निघेना बाहेर की ताई एकटीच आहे घरामध्ये, तिला सोबत कोणीच नाही राहिलंय, मी थांबणार म्हणून. मग तिने माझ्या मेवण्याला सांगितलं की मी ताईकडे 12-13 दिवस राहते, जेवढे दिवस कार्य राहतील तेव्हा. आणि त्या दिवशी रात्री सगळेजण जाताना एक माझी काकाची सून आहे, म्हणजे माझी वहिनीच लागते ती. तिने जाताना माझ्या कानात सांगून गेली की दार रात्री कोणी ठोकलं किंवा आवाज दिला, विसरून तू दार उघडशील पटकन आणि बाहेर जाशील बघायला, तर जाऊ नकोस. त्या दिवशी आवाज द्यायला येते गेलेला माणूस. म्हणजे जर आपण दार उघडलं आणि गेलो की गेलो बाहेर, असं असतं. म्हणजे त्या दिवशी जाऊ नये बाहेर. कोणी कोणाच्या पण आवाजात देईल. कदाचित माझ्या आईच्याच आवाजात आवाज दिला असता तिने, किंवा आणखीन कोणाच्या तरी आवाजात. ते काय माहिती काय असतं प्रकार तो. पण ती म्हणाली की दार उघडू नको आणि तू बाहेर जाऊ नको, मेन म्हणजे कोणालाही पाठवू नको बाहेर. मग ते दिवस गेले आणि हळूहळू मग ते 10वं झालं, 12वं झालं. 12वं झाल्यानंतर बहिणीने मला घरी नेलं तिच्या. ती म्हणाली की तू एकटी आता इथे राहू नकोस, थोडे दिवस माझ्याकडे जा. तिच्याकडे गेले आणि 4-5 दिवस मी राहिले आणि त्याच्यानंतर मी घरी आले. माझ्या काकांना होती नाईट शिफ्ट, ते नाईटला निघून गेले आणि मी संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान घरी येत होते. आणि बराचसा अंधार झाला, जवळजवळ 7 वाजता आपल्याकडे अंधार होतोच. आणि मला दुसऱ्या दिवशी ड्युटी जॉईन करायची होती, कारण मग मी 2-3 महिने घरीच होते आईमुळे. आणि त्याच्यानंतर मग मी घरी यायला आले. दार कुलूप वगैरे उघडलं, कारण लाईट तर आतमध्ये नसणारच, प्रश्नच नाही, कारण मी इतके दिवस नव्हते म्हणून. मी दार असं, आणि आमची खिडकी, दार उघडल्यानंतर समोर असं कोच आहे. आणि म्हणजे सपोज आता मी बसले आणि इथेच समोर दार आहे बाहेरचं, आणि ते खिडकी आहे आमची मोठी. तर माझ्या आईला एक सवय होती की जाताना किंवा येताना ती खिडकीकडे बघणार. मग दारात आम्ही आल्यानंतर आमच्याकडे लुक करणार. मी दार उघडलं आणि माझ्या आई एकदम समोरच, एकदम म्हणजे स्पष्ट दिसली ती. असं वाटलंच नाही ती गेली आहे म्हणून. ती बाहेर बघत होती आणि लुक माझ्याकडे केला. हे एकदम मी स्पष्ट पाहिलं. ते पाहिल्यानंतर मला एकदम हे झालं, मला आताही कापरी भरायला लागले. मी चटकन दार बंद केला परत. म्हणजे माझ्या आईला बघून मी घाबरायला नाही हवं होतं, पण मी काय माहिती का घाबरली. मला आताही भीती वाटते ते विचार केला तरी. मी दार छटकन लावून घेतलं आणि मी उभीच राहिले. 10 मिनिटं तिथेच उभी होती दारामध्ये. नंतर मी दार उघडलं आणि एवढीशीच ती फट होती दाराची, त्याच्या आतून मी हात टाकला आतमध्ये, न बघता मी इकडे बघत, आणि लाईट लावलं आणि दार उघडलं तर कोणी नाही समोर. आणि मी असे गेले आतमध्ये आणि इकडे ह्या भिंतीला फोटो लावला आईचा माझ्या. मी आईच्या फोटोकडे जाऊन उभे राहिले आणि म्हणाली, आई मला रडायला आलं पटकन, की आई मला घाबरवू नकोस, मला भीती वाटते, मला घाबरवू नको, तू ये पण घाबरवू नकोस. तेव्हापासून माझी आई मला दिसेनाशी झाली.
मला भास होतात घरामध्ये, म्हणजे कप हल्ल्याचा किंवा भांडी आपटल्याचा अजूनही, आजही येतो. किंवा मी दूध ठेवून, अजूनही मी दूध ठेवलं असेल आणि मी बाहेर येऊन बसली, मला सवय मोबाईलमध्ये गुंगलो, आपण कधी कधी असं विसरून जातो ना की आतमध्ये काय ठेवलंय, मग तेव्हा आवाज येतो आतमधून. नंतर हा चमच्याचा आवाज येईल, मुद्दाम असेच चमचे आहेत ते हलतात, आपोआप कसे हलतील, हवा नाही काय नाही काय नाही, ते हलतात. चमच्याचा आवाज येईल किंवा ग्लास पडण्याचा किंवा काहीतरी सरकण्याचं, म्हणजे मला लक्षात येतं की मी आतमध्ये काहीतरी ठेवून आले. मग ते मला येतो, अजूनही येतो. माझे काका पण घाबरले होते तेव्हा. आणि जेव्हा माझी आई गेली होती 12व्या दिवशी, माझे काका जाऊन झोपले होते ना, पहिल्या दिवशी, तेव्हा माझे काका आतमध्ये बेडरूममध्ये झोपले होते. त्यांना, माझ्या आईला एक सवय होती माझ्या काकाला असं बोलायची, बंद्या काय करतोस म्हणून. म्हणजे ही गावची शिवी आहे, शिवी नाही म्हणता येणार ऍक्च्युली, पण ते बंद्या म्हणजे कोणी माणूस बंदा म्हणतो आपण नाही का हिंदीमध्ये, ये बंदा ऐसा था वो बंदा वैसा था, ये बंदे ने मुझे ये बात कही, असा तो शब्द मालवणीमध्ये पण वापरतात बंद्या. तर माझ्या आईला माझे काका असे आधी खुर्चीवर असे झोपले होते आणि आम्ही दोघी बहिणी बाहेर होतो. माझ्या काकांना ती बोलली, बंद्या दरवाजा किती उघडं ठेवलंस, अशी ओरडली. आणि माझ्या काकाने मी बंद करतो गॅलरीचा दरवाजा. माझ्या काकाने बघितलं तर गॅलरीचा दरवाजा बंद. त्यांना चटकन लक्षात आलं की मला कोणीतरी हाक मारली इथे सरळ. म्हणजे काका उठले आणि बाहेरून आमच्या बाजूला जाऊन झोपले की नाही मला असंच झालं. सकाळी उठून त्यांनी मला सांगितले की मला आतमध्ये भास झाला म्हणून. आणि तो माझ्या काकांचा एक भास होता. बापरे. भास होता, ते तिला दिसलं मला माहित नाही, पण तिला स्पष्ट त्यांना आवाज दिला ओरडून. त्यांना ती सवय होती ऐकायची तिच्याकडून तसं.